मला त्या काळात वेळ नव्हता अजिबात. तर सीमा ही माझी मैत्रीण होती आणि सीमानं मी सांगितलं की असं असं माझी बायको शिवाजी मंदिरपाशी येईल. तर ती म्हटली तुझ्या बायकोला मी कसं ओळखणार. तर मी म्हटलं की ती हेमा मालिनीसारखी दिसते म्हटलं. तर तिला काही कळत ना हेमा मालिनी म्हटलं केस लांब आहेत तिचे आणि ती तुला शोधेल म्हटलं. तिची नजर कशी हुशार ती बायको आणि ती तुला शोधेल म्हटलं. असं ते किस्सा घडला होता. पण मुलांची ॲडमिशन सीमानेच केली होती. सीमा म्हणजे बायको हेमा मालिनी सारखी दिसते हे खरं क्वालिफिकेशन असू शकतं हे त्यानिमित्ताने आज सगळ्यांना कळलं. म्हणजे याचा अर्थ जी आता भावी पिढी आहे त्यांनी हेमा मालिनी सारखी बायको शोधू नका. मुलांना त्यांच्या मेरिटवरच ॲडमिशन मिळू दे. आता काका तुमच्या पुण्याच्या प्रवासाकडे येतो. मगाशी मानपत्रामध्ये तो उल्लेख झालाच की एका बालनाट्यापासून सुरुवात झाली. तर पुण्यातल्या आमच्या एका मित्रांनी असं सांगितलं जे तुमचेही मित्र आहेत की कोणाला तरी परीक्षा द्यायची होती. करेक्ट. म्हणून तो त्या नाटकात काम करणार नव्हता आणि मोहनला परीक्षा द्यायची नव्हती म्हणून तो त्या नाटकात काम करायला तयार झाला. करेक्ट करेक्ट. काय झालं होतं. राजन मोहाडीकर माझा मित्र आहे. तो हुशार होता आणि मी तसा ॲव्हरेज होतो. पण मला परीक्षेमध्ये फार इंटरेस्ट नव्हता की शाळेत जायचं काय शाळेत परत ते शिकवतात. आणि राजन मोहाडीकर हुशार असल्यामुळे तो MBA केलं त्याने आणि त्याला परीक्षा होती म्हणून तो नाटक सोडून गेला होता. आणि आपल्या सुनील संजय तारे सतीश तारे त्याचे वडील जयंत तारे त्यांचं ते नाटक होतं टुनटुन नगरी खणखण राजा आणि ते भरतनाट्य मंदिर करत होतं पुण्यातलं. तर त्यासाठी मी गेलो तिकडे आणि त्यावेळेला दीपक बाहुलीकर म्हणून आमचा पहिला आला होता तो त्यात काम करता. रोहिणी हत्तंगडी होती आणि सगळे असे माझ्याबरोबर सगळे होते. तर असा तो किस्सा घडला एकंदरीत. आणि त्यावेळेला मग मी सिलेक्ट झालो आणि मग तो परीक्षेत देतो. सर्वसाधारणपणे असं होतं की आई वडील मुलाला नाटकात जाऊ नको आत्ता तू अभ्यास कर या सायकोलॉजीज असतात. पण तुम्ही या बाबतीत भाग्यवान आहात. तुमच्या वडिलांनीच तो म्हणजे वडीलच तुमचे भरतनाट्य मंदिरमध्ये तुम्हाला घेऊन गेलं ते खरं. बरोबर. वडील भरतनाट्य मंदिरमध्ये घेऊन गेले. वडिलांना नाटक काम करण्याची आवड होती. म्हणजे ते ऑफिसमध्ये काम करत होते नाटकात. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपल्या एका मुलांना तरी नाटकात काम करावं. म्हणजे 3 भाऊ आणि त्यात दोघेही हुशार होते. माझे मोठे भाऊ दोघे हुशार होते. पण मी ॲव्हरेज असल्यामुळे शेवटी मी नकला करायचो. तर मला भरतनाट्य मंदिरामध्ये घेऊन गेले आणि त्यावेळेला बाबूराव विजापूर तिकडे होते. अच्छा. वसंत दाते होते आणि मला त्यांच्याकडे सोडलं. तर बाबा साठे म्हणून आमचे मेकअप बनवते. ते आमच्या वडिलांचे नाते होते लांबचे. तर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही ह्या नाटकात घेतो आम्ही. आणि मी सिलेक्ट झालं लगेच. पण त्यावेळेला अशी फार कॉम्पिटिशन नव्हती ना किंवा मुलं नाटकाकडे डोळे वटारून बघायचे. म्हणजे नाटक हे करणं फार चांगली गोष्ट नव्हती त्यावेळेला. त्यामुळे कमीच प्रमाणात आवक होती लोकांची. पण माझं सिलेक्शन लगेच झालं की हा चांगला दिसतो गोंडस आहे ह्याला घ्या. म्हणून मग राजकुमाराची भूमिका केली होती टुनटुन नगरी खणखण राजा. पण तुम्ही त्यानंतर बरीच बालनाटकं केली ना. म्हणजे त्या वयात असताना त्या वयात असताना मी बरेच नाटकं केली. मग जंगलात वेताळ म्हणून केलं ते दीपक बाहुलीकरनी लिहिलं होतं. तिस्मारखा म्हणून केलं. अच्छा. तिस्मारखा ते त्यांनीच लिहिलं होतं. आणि बुडत्याचा भगवलात हे मोठ्या लोकांचं नाटक मी त्यावेळेला केलं होतं. बरं. फडक्यांचं मला वाटतं बुडत्यांचा श्याम फडके त्यांचं नाटक होतं. बुडत्यांचा भाग खोलात. अच्छा. आणि त्यावेळेस सगळे मोठे कलाकार असते. दिवाणजी बाई होते आमच्या. आणि आम्ही म्हणजे काय होतं मी थोराड होतो तसा. त्यामुळे मोठा दिसायचो उंच दिसायचो. त्यामुळे मोठ्या लोकांमध्ये सामावून जायचो मी. आणि ह्याच कॅलिबरवर घरोघरी बोम हे नाटक मिळालं मला. शरद तळवळकर यांची कंपनी होती पुण्यामध्ये. त्याविषयी तुम्हाला विचारतो नंतर. पण एक प्रश्न असा विचारायचा आहे जो प्रेक्षकांना माहिती नाही आहे म्हणून तुमच्यावर जे भाषेचे संस्कार झाले म्हणजे पुणेकर आहात त्यामुळे स्वच्छ उच्चार आणि स्पष्ट उच्चार ते प्रश्नच नाही. परंतु तुमचे मामा की चुलत काका पुबा भाव आहे का. करेक्ट. आईचे चुलत भाऊ. हा तर ते असे कुठे संस्कार झाले असं तुम्हाला वाटतं काय. ते फार वेळ नाही आले आमच्याकडे. पण ते ज्या ज्या वेळेला त्यावेळेला 1 रुपया द्यायचं आम्हाला. तेव्हा नाणं होतं ना 1 रुपयाचं. तर आम्ही तिघा भावंडांना 1-1 रुपया द्यायचं ते. त्यामुळे त्यांचं भाषण ऐकणं हे मला कधी जमलं नाही. पण ते जेव्हा घरातून बोलायचे त्यावेळेला ऐकत बसावं असं वाटायचं. उभा भावे सरस्वती ज्याला सरस्वती खरंच तोंडावर सरस्वती होती त्यांच्या. आणि त्यानंतर कॉलेज झाल्यानंतर
तुम्ही किर्लोस्कर ऑइलमध्ये गेलात आणि मला असं कळलं की ती म्हणजे जर का उद्या एखाद्याने PhD करायची ठरवली तर दांडी कशी मारावी किंवा बॉसला न कळता खोटं बोलून नाटकाचे दौरे कसे करावे 15-15 दिवसाचे, यावर जर का कोणी PhDला गाईड असेल तर ते दोनच माणसं आहेत. एक तर डॉक्टर वसंतराव देशपांडे, ते पण पुण्याचेच काय एवढा आहे, आणि नंतरच मोहन जोशी. वसंतरावांनी त्यांची एकदा एक आजी दोनदा मारली होती, म्हणजे वारली असं सांगितलं. तुम्ही पण त्यांचाच कित्ता गिरवला. तुम्ही एक आजी, मला हे माहीत नाही वसंतरावांनी काय केलं ते, हां, परंतु त्यावेळेला कसं दौरे खूप असायचे. म्हणजे घरोघरी बोमचे 28 दिवसाचा कोविड दौरा केला मी. त्यावेळेला जी सेंटर्स होती ती आता राहिली नाहीत काही, पण ती एक केली आणि तो एक दौरा केला. आणि दुसरा केला 41 दिवसाचा 8 स्टेटमध्ये आम्ही प्रयोग केला पोलीस वेलफेअर शोज. अच्छा, ते मोरूच्या मावशी केलं. बरं. आणि त्यावेळेला म्हणजे ह्या दौऱ्यामध्ये मी आजीला मारलं होतं, वडिलांच्या आईला, आणि मग ती गेलीच होती. आणि दुसऱ्या दौऱ्यामध्ये आईच्या आईला म्हणाल ती होती मात्र ती होती. पण कारण पाहिजे ना काहीतरी दौरा शेती. आम्ही पत्रक लिहिलं की असं असं झालंय आणि माझी आजी वाढली आणि मी 7 दिवस 13 दिवसांनी येतोय. तर ते सँक्शन झाली लगेच सुट्टी. तर ते 2 पत्र साहेबांनी जपून ठेवली. आणि परत तिसऱ्या वेळा पत्र पाठवलं की आमच्या भावांची भांडणं शेतीवरनं आणि कोर्टाची तारीख आम्हाला शिष्य मिळाली, 7 दिवसानंतरची तारीख दिली. ते असं म्हणजे हे झाल्याशिवाय काही येऊ शकत नाही. आणि सगळं झालं. ते म्हणाले की आमच्या साहेबांनी मला आल्याला विचारलं, काय रे कुठे गेला होतास तू? म्हटलं आजी वाढली बाई. तर तेव्हा म्हणजे आजी वाढली किती, आज्या तर किती आहे तुला? म्हटलं 2 सर्वसाधारण माणसं 2 माझ्या असतात ना, एक आईची आई एक वडिलांची आई. तर तुमच्या 3 कशा वाढल्या? तिसरी म्हणजे आईची बहीण असेल, माऊस बहीण कुठतरी म्हणजे कुठे गेला होतं बा? तुमच्या दौऱ्याचं संपूर्ण कागद माझ्याकडे आहे, तुम्ही खोटं बोलता पाहिजे. आणि तसं खोटं बोलतो म्हणजे अरे बापरे, सगळं कलेक्शन केलं त्यांनी, की जाहिरात कापून ठेवली त्यांनी असिस्टंटला. कुठे दौऱ्यावर म्हणजे प्रयोग कुठे प्रयोग केले सगळे ते पण. आणि मग मला एक दिवस म्हणले की एक काम तरी करा, नाटकात काम करा किंवा नोकरी तरी सोडा, 2 पैकी एक काहीतरी. आणि शंतनूराव किर्लोस्कर एक दिवस भाषणात बोलले ते की मला कामगार कलाकार पाहिजेत, कलाकार कामगार नको. हे झाल्यानंतर आमची दांडी पडली, मग सोडून दिली नोकरी. काय प्रश्न, दुसऱ्या दिवशी सोडली, त्याच दिवशी सोडली. पण मी असं ऐकलं की एकदा ती नोकरी टिकवण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही मोरूची मावशीचा उल्लेख केला म्हणून, ती नोकरी टिकवण्यासाठी तुम्ही साडी नेसायला तयार झालात आणि मोरूची मावशीमध्ये काम करायला तयार झालं, ज्याला पहिला पुरस्कार मिळाला. ते खरं असं झालं की मी काका किशाचा म्हणून एक नाटक BMCC मध्ये केलं होतं. अच्छा, म्हणजे कॉलेजमध्ये. आणि त्यामध्ये एक अशी कॅरेक्टर होती की जो बायक्या असतो पण हॉस्टेलमध्ये असतो मुलगा म्हणून. अच्छा. आणि तो चोऱ्या माऱ्या करत असतो तिथं. अच्छा. बायकांच्या स्टाईलमध्ये चोऱ्या माऱ्या करत असतो. तर हे आमच्या पवार साहेबांनी वाचलं की असं असं काम केलं ना. मला त्यांनी म्हणालं की तुम्ही मोरूची मावशी नाटक कराल. म्हटलं आता काय करेन, म्हटलं लाचार म्हणजे भिकारीला काही चॉईस नसतो ना, म्हणलं. तर ते म्हणा मला काही पुढचं माहितीच नाही, साडी नेसायची वगैरे किंवा कुठले कॅरेक्टर करायचं काही माहीत नाही. आणि ते ठीक आहे मग कर म्हणलं. ते म्हणलं ठीक आहे, तुमची जॉब उद्यापासून या तुम्ही कामावर. सकाळपासून कामावर झालो. आणि मोरूच्या मावशी काम करायचं म्हणजे ती वेणी बिणी घाला, सगळं कपडे घाला, साडी घाला, नेसा, ते सगळंच प्रॉब्लेम झाले. मग म्हणलं ठीक आहे बघूया, हाय परमनंट व्हायला पाहिजे नोकरीसाठी, कारण मुलगी झाली तोपर्यंत. आणि 75 साल लग्न झालं माझं. लग्न झालं आणि नोकरी अशी अर्धवट टेम्पररी जॉब, प्रोबेशनवर होतो मी त्यावेळेला. आणि 150 रुपये पगार होता. तर शेवटी करणं भागच होतं मला. आणि मी केलं काम. त्यावेळेला मुरलीधर राजूरकर म्हणून आमच्या पुण्यामध्ये फार प्रसिद्ध होते की महिला मंडळाच्या नकला करायचे. तर त्यात मुरलीधर राजूरकर 4 बागांचा रोल करायचे. तर ते डायरेक्टर मोरूच्या मावशीचं डायरेक्शन करणार होते. आणि ठरलं ना, मग मी गेलो त्याच्याजवळ. तर मी असं धिपाड वगैरे मिशा होता. म्हटलं ते म्हणाले पहिल्या मिशा काढायला लागतील तुम्हाला.
अरे आणि बायका कशा चालतात की कशा बोलतात ते तुम्ही बघा पण ऑब्झर्व करा. आता बायकांकडे बघायचं म्हणजे कसं काय बघायचं काळजी का, तर मी ते ऑब्झर्व केलं ना. आणि नंतर भूमिका करताना मला असं जाणवलं की 1.5 मिनिटात साडी बदलून कपडे वेणी घालून यायचे. 1.5 मिनिटात शक्य झालं. मग माझ्या नाटकातल्या 2 मुली होत्या, त्या मला मदत करायच्या. मग पॅन्टवरच साडी नेसायचो, परकर पॅन्ट सारखा करायचो आणि साडी खोचायचो याच्यात आणि नेसायचो वर. आणि शेवटी पहिल्या अंकाच्या शेवटी चाललो मी म्हणून तो साडी उचलायचा. आता साडी उचलायचं म्हणजे त्याला लोकांना वाटायचं की मांड्या दिसल्या त्या, तर मांड्या दिसायच्या नाही, पॅन्टच दिसायची. हसायचे लोक एकदम, कारण तो बंपर लाफ्टर होता. आणि मला असं होतं की चाललो मी म्हटलं की लोकांना वाटायचं की हा पॅन्ट उचलतो, तर हो आपले हा उचलणार कपडे. तर त्याप्रमाणे जे नाटक हिट झालं आणि त्या नाटकाला पहिलं बक्षीस मिळालं पुण्यामध्ये, कामगार कल्याण. ते नाटक आम्ही नंतर राज्य स्पर्धेला केलं. राज्य स्पर्धेला आम्ही त्या नाटकात सुरुवातीच्या सीनला बाग बगीचा असते, तर आम्ही म्हणजे मुंबईला नाटक केलं होतं. आणि आठवतं मुंबईला म्हणजे इथं हां मुंबई रवींद्रमध्ये नाटक, रवींद्रमध्ये त्यावेळी ती स्पर्धा व्हायची, स्पर्धा तिथं व्हायची. तर आम्ही झाडं तोडून आणली, सगळी लावली, झाड बाग तयार केली. तर अमोल पालेकर परीक्षक होते. ते म्हणजे एकदम नवीन नाटकाचे चाहते, म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचे काय दाते असतील काय. तर त्यांनी बघितलं एकदम बाग बगीचा, त्यांनी 3रं बक्षीस दिलं आम्हाला. तर बाकीच्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही इतके नाटक, हे इतकं जुनं नाटक आहे, अत्र्यांचं नाटक, ह्याला 3रं कसं काय आणलं. ते म्हणजे तुम्ही नाटक बघा आणि तुम्हाला वाटलं की आमचं चुकलंय तर तुम्ही सांगा आम्हाला. आणि असं म्हणून आम्ही प्रयोग केला. तर प्रयोगाला लोक आले होते, ते त्यांनी बघितलं आणि नंतर इतके बेफाट झाले लोक, हा वेळ झाले हसून हसून. त्यांना काही कळेच ना की काय असं करतात हे, की इतके लाफ्टर्स मिळतात. मग जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की खरंच आता म्हणजे खरंच आहे ना, खूप मेहनत केली या नाटकात. आणि माझ्या कामाबद्दल प्रश्नच नव्हता. मला त्यावेळेला काम व्यावसायिक रंगभूमीचं पहिलं बक्षीस गोल्ड मेडल मिळालं होतं. म्हणजे गोल्ड मेडल माहीत आहे, पण ते होतं तसंच. असं सन्मान असतो, सन्मान असतो काय म्हणजे. पण सन्मानाचं तुम्हाला हे कळतं आहे, ज्या वेळेला लग्न झालं होतं त्यावेळेला माझं 16 फेब्रुवारीला लग्न झालं आणि 17 फेब्रुवारीला स्पर्धेचा प्रयोग. आता करायचं काय, मिशी कशी काढायची ते आमच्या वडिलांना विचारलं. वडील मेट्रोच होते. वडील म्हटले की का तू का होत आहे. सकाळी उठून मिशी कापली मी, का तर कोणी उठू नये म्हणून. झोपेत होतेच सगळे, कार्यालयात सगळे झोपले होते. तर मी मिशी उतरली, तेवढ्यात 7 वाजता गाडी आली आमची. गाडीत बसलो, हात हळकुंड वगैरे सगळं तसं नवऱ्या बोलायचं तसंच. आणि तसंच गेलो मोरच्या मावशीला. घरात शोध नवरा मुलगा कुठे. तर म्हणजे समोरची पार्टी घाबरली ना की नवरा पळून गेला काय तर ते काय कळलं ना. शेवटी मला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर दाखवायला गेलो मी घरात. आमच्या घरच्यांनी सासऱ्यांनी दार लावून टाकलं धार दिशेने की तुझं तोंड पण बघायचं नाही आम्हाला असं म्हणून. मी म्हटलं मी नंतर मी आपटायचो दार. ते जायला लागले दार की मी आपटायचो दार. मी असं ऐकलंय, खरं सांगा अगदी सगळ्यांच्या साक्षीने, की लग्न होण्याआधी जेव्हा वहिनींच्या माहेरी तुम्हाला बोलवलं, म्हणजे काय म्हणूया आपण वरपरीक्षा म्हणूया, तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नाही नाही अशा वेगवेगळ्या स्वरांमध्ये दिले. ते खरं, करेक्ट, अगदी बरोबर, करेक्ट. पुस्तक वाचलं का तुम्ही? नाही काय नाही, मी माहिती काढली, बाकी काही नाही. पण हे खरं आहे का? खरं आहे. तर ते मामा म्हणजे आमच्या सासूबाईचे भाऊ गजानन क्षीरसागर, ते रायटर होते आणि खूप शिकले होते, बऱ्यापैकी शिकले होते. तर त्यांनी मला अटी घातल्या की जेव्हा आमचं प्रकरण पकडलं गेलं त्यावेळी त्यांनी अटी घातल्या की पहिलं तुम्ही BCom करायचं किंवा MCom करायचं, दुसरं म्हणजे नाटकापासून दूर, नाटकाचं नाव घ्यायचं नाही, आणि तिसरं म्हणजे काय नोकरी मिळवायची काहीतरी होतं. 3 अटी होत्या. म्हटलं यस करतो, नो प्रॉब्लेम, करूया. करणार नाही, नाटक करणार नाही. सगळं झालं आणि स्पर्धेत गारबो बसवतो आम्ही. राजकारण नाही काय झालं की गारबोची तालमी चालू होती त्यावेळेला. म्हटलं मध्ये कसं सोडायचं नाटक. अनंत कुलकर्णी बसवत होते
आणि त्याला अनंत कान्हो म्हणायचे ते अनंत कान्हो बसवायचं ते बसवत होते. आणि डॉक्टर लागूनची मुलगी होती त्यात, अच्छा बिंबा, ती होती, ती पण डॉक्टर झाली, पण ती पण होती. आणि जिल्हा कोलरकर, दिलीप कोलरकर तो होता, अविनाश महाजन तो डॉक्टर होता. आणि आम्ही चौघंजण कॅरेक्टर, त्यात मी इंटरचं कॅरेक्टर माझं होतं. त्याप्रमाणे तालमी चालली होतं आमच्या तालमीत. आणि एकदा नाटकात काय झालं, ज्योतीची मैत्रीण आली, ती आली, तिने बघितलं की हा नाटकाचं काम करतोय. तिने काय केलं, रिसेप्शनला माझ्या बायकोच्या कानात देऊन सांगितलं, हा नाटकाचं काम करतो बरं का. मी यांच्या तालमीला गेले होते. बायको भडकली, तालमीला करतो आणि माझ्याशी खोटं बोलतो, माझ्याशी सासूबाईंशी पण खोटं बोलतो मी, की असं करत नाही आमच्याकडे. तर त्याप्रमाणे ती वैतागली. तर रिसेप्शनमध्ये भडका उडला तिचा, तो चेहरा पडलेला. मी म्हणलं काय झालं, काय काय नाही झालं, व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही. तर त्या मैत्रिणींनी तिला सांगितलं होतं की असं असं नाट्य तालमी आलेली होती, तुझा नवरा होता तिथे काम करत होता. शेवटी शाप दिला तेव्हा. आणि ते आनंदची बायको निघाली, आनंद लागूनची बायको निघाली. त्यामुळे ते सगळं असं तो शो झाला, म्हणजे की सांगून नकार देऊन सुद्धा मी नाटकात काम करायला लागलो. आणि मग तेव्हापासून नंतर मी नाटकात काम करायला लागलो. सवयच झाली, बायकोला काही न सांगता सगळं करायचं आणि मग सुरू करायचं. असं एक प्रश्न विचारू का, तुमची त्यावेळी काय अशी एक विशिष्ट अशी तुम्ही शिट्टी वाजवतात ज्योतिबहिणींना बोलवण्यासाठी, कशी वाजवतात ती शिट्टी? कॉलेजमध्ये ती वर्गात असायची आणि मी मोकळा असायचो. मी भावाची मोटरसायकल घेऊन तिकडे कॉलेजमध्ये जायचो. शिट्टी मारतो अशी शिट्टी मारली की तिला कळायचं की शिट्टी मारली लगेच यायचा. ती यायची क्लास सोडून, ती आली की आम्ही फिरायला जायचो. आणि कॉलेजमधनं युनिव्हर्सिटीत जायचो फिरायला. युनिव्हर्सिटीत आम्हाला एक दिवस रोहिणी लिमये हिने बघितलं. तिने सासूबाईंच्या मैत्रिणीने सांगितलं की असं असं कोपरकरांची ज्योती मोहन जोशींबरोबर फिरते. तर तिने लगेच टुचकेगिरी करून सासूबाईंना सांगितलं. आणि मग आमचा इंटरव्ह्यू झाला सासूबाईंचा. आणि मी गेलो, नाही तुमचं काही लग्न, म्हणलं बा नाही माझं काही दोस्ती नाही, काहीच नाही. तर म्हणलं असं कसं, लगेच ज्योती आली. तर ज्योती आली म्हटलं काय हा नाही म्हणतो, काय भानकडे. ज्योतीने बॉम्बच टाकला. तिने सांगितलं लग्न करीन तर मोहनशीच करीन, नाही तर करणारच नाही मी. लगेच सगळं हुश झालं माझं. आजपर्यंत 50 वर्ष झाली मला लग्नाला. ती अजूनही घरीच आहे आणि व्यवस्थित सुखी आहे. असं त्या नसताना तुम्ही सांगताय? ती नसताना सांगतो मी किती सुखी आहे. आता तुमच्या खऱ्या अभिनयाच्या प्रवासाकडे तुम्ही मगाशी रवींद्रचा उल्लेख केलात. तुम्ही पुण्याहून निघालात, 2 मोठ्या बॅगा आणि एसटीचा लाल डबा, त्याने तुम्ही निघालात. आणि तुम्ही त्यावेळी सांगायचात की माझा प्रभादेवीला बंगला आहे. बंगला आहे, रवींद्रनाथ बंगला आहे. तुम्ही नक्की पुस्तक वाचले? तुमचे सगळे मित्र माझ्या ओळखीचे आहेत. अशोक शिंदे, दीपक करंजीकर, सविता मालपेकर, विजय गोखले यांच्याकडनं अशी काय काय माहिती गोळा. अच्छा, असो. तर रवींद्र नाट्य मंदिर मधला तुमचा 1.5-2 वर्षाचा प्रवास, तो बाकी म्हणजे इथे जी तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही थोडासा प्रवास म्हणजे खडतर होता. तो जरा अगदी म्हणजे एका नटाचा आयुष्य. मी आणि आनंद अभ्यंकर 2 जण रूम पाठवत होतो. त्यावेळी रवींद्राची रूम 10 रुपयात मिळायची. आणि ते सुद्धा कंपनीचं पत्र मिळायचं की नाटकात काम करतोय ना, करतो. तर आम्ही कलावैभवच्या नाटकात नातिगोतीमध्ये मी काम करत होतो. आणि मी कलावैभवचं पत्र घेतलं, गेलो तिकडे. तर ते म्हणाले 4 नंबर पत्र राहता. मी थांबलो. तर तेवढंच आनंद अभ्यंकर आला. त्याला नवीन नाटक मिळालं होतं. तो त्यांनी पत्र आणलं, त्याला 4 नंबरमध्ये चला म्हणजे पुण्याचंच आहे, आपल्या राहील, 2 जण राहील. त्या दिवशी एक दिवस नागपूरने एक मुलगी आली. आता मुलगी म्हणल्यानंतर चौताळी 2 जण. आणि बरं ती सुद्धा एकदम मॉडर्न होती. बघितलं तर बापरे, बॅगा म्हणजे अशा मोठ्या बॅग्स तिच्या. आणि जोडे भरलेले बॉक्स होता एक. तो बॉक्स आम्ही उचलायला, आम्ही 2 जण कामगारच होतो तिचे. सगळं उचलून बॅगा उचलून आत आणल्या, सगळं केलं बरं का. आणि आमच्या खोलीत राहा म्हणले तुम्ही,
आम्ही शिर्डीला जातो आज. माझा प्रयोज होता आणि शिर्डीला जातो आहे. पण मी आज अण्णा बेंगर पुण्याला जातो आहे आणि त्याला रूम दिली आमची. ज्या दिवशी आम्ही परत आलो त्या दिवशी आमच्या बॅग सगळ्या बाहेर आणि त्यांना रूममध्ये. तर म्हटलं हे काय गणित आहे, मला काही कळलं नाही. त्यावेळेला प्रसाद सावकारला मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितलं होतं. अच्छा. त्यावेळेला तर मला कळलं की हे प्रसाद सावकार आहेत. आणि मग आम्ही कशा बघतो पुण्याचे लोक इथे मुंबईचे आर्टिस्ट ना, कोण आर्टिस्ट. मग आम्ही ऑफिसरला विचारलं म्हणजे हे कसं काय झालं. ते पत्र खासदारांचं पत्र आलं आहे, खासदारांचं पत्र आणलं म्हणजे त्यांनी. म्हटलं खासदार कोण, नागपूरचे. नागपूरचं खासदाराचं पत्र आणलं आहे. आता ते पत्र आणल्यानंतर बघितलं आम्ही ते इंदिरा गांधींवर त्याचा फोटो, तिच्या वडिलांचा फोटो, मग अजून कोणाबरोबर फोटो असते, सगळे फोटो बिटो होते. म्हणले मोठी पार्टी दिसते आणि आम्हाला बाहेर काढलं रूमच्या. आणि हे सगळं झालं म्हणजे मदत करायला गेलो आम्ही आणि हे आम्हाला बाहेर काढलं. तर नंतर मग एक दिवस काय झालं की दारू पिणं झाली. अच्छा. रात्री आणि उलट्या केल्या तरी. तर आम्ही लगेच तक्रार केली की असं चालणार नाही तुमच्याकडे. आणि तिला काढली बाहेर. तिला काढली तर तिने काय केलं, बॅगा देशमुखांच्या घरी ठेवल्या, साड्या बॅगा, आणि ती निघून गेली नागपूरला. तर काय झालं, काहीतरी वस्तू तिने घेतली होती, ती बॅगमध्ये होती त्यांच्या. आता आम्ही देशमुख कोर्टकडे गेलो. पण देशमुख म्हणजे जुन्या सगळ्या वस्तू जमा केल्या त्यांनी, असे देशमुख होते. आणि यशवंतराव पण राहायचा. तर तो 10 पर्यंत राहायचा, आम्ही 4 पर्यंत राहायचो खाली. आणि देशमुख काकू सगळ्यात शेवटी राहायच्या. देशमुख काका आणि काकू पलीकडे सगळ्यात शेवटी. ते तालमी चालायच्या, ते शेजारीच्या रूममध्ये राहायच्या. तर आम्ही तिथे गेलो. ते म्हणल्या बॅग इथे आहेत. तिथे बॅग ठेवली. बॅग उघडल्या. म्हणलं आमचं असं काय काय प्रॉब्लेम झाला आहे, ह्याची वस्तू सापडत नाही अंदाजी. तेवढी किल्लीच आहे बॅगेची. नाही आहे म्हणलं उघडा. कसं उघडणार. पण तो म्हटलं काहीतरी स्क्रूड्रायव्हर घेतला होता त्यांचा. बॅग उघडली तो साड्या रिच साड्या. आम्ही कधी बघितल्याच नाही अशा साड्या. तर म्हटलं बापरे, हे प्रश्न फार वेगळं दिसते. म्हटलं हे आपण सापडणार. जाऊ दे म्हटलं. चल त्या बॅग बी लावल्या, परत निघून गेलो. म्हटलं आता काय, रूम तर मिळाली आणि असं ते प्रकरण मिटलं. पण शेवटी मला कधी कोणी विचारायचं दरवेळेला, राहतं कुठे. म्हटलं रवींद्र, बंगला माझा प्रभादेवीला, रवींद्रमध्ये राहतो. बंगल्याचं नाव काय, रवींद्र, असं सांगत. या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा, पण तत्पूर्वी रसिको तुम्हाला सांगतो, नटाचं आयुष्य, विशेषतः आत्ता जो विषय झाला ना, प्रशांत दादाने सांगितलं की बाहेरून येणाऱ्या मुलांची काहीतरी सोय असावी. मोहन काकामध्ये मला अशोक शिंदे यांनी सांगितलं होतं म्हणून विचारतोय. त्यावेळी हे एका नाटकाची तालीम करत होते आणि त्या मला वाटतं हे कुठलं ते RMS ना, हो परळला आहे ते RMMS. हां RMMS ना. तर तिथे ना 1.5 रुपयात जेवण मिळायचं. आणि यांच्या नाटकाची तालीम म्हटलं काहीतरी 12 ते 6 अशी काहीतरी वेळ काहीतरी वेगळे असेल. आणि लंच टाईम तिथला 11 ते 11:30 होता कामगारांचा. तर पैशाची यांच्याकडे एवढी तंगी होती, अगदीच मोजके पैसे दिवसानुसार पुरवायचे. म्हणून हे सकाळी चालत जायचे RMMSच्या तिथे. 11:30 वाजता 1.5 रुपयात पोटभर जे काय असेल ते म्हणजे पोटभर जेवायचे. त्यानंतर 7 तास तालीम करायचे. 7 वाजता मला वाटतं कला व्यवस्था नाश्ता यायचा ना तिथे काय. ते काय ते कुठल्या नाटका सेट होतं ते? हां नातिक. हां ते सांगा जरा. ते असं दरवेळेस किती वेळा महिनाभर करत होतो मी असं. आणि उत्तम जेवण कामगारच मी कामगारच होतो, त्यामुळे सगळ्यात बरोबर मी पण जेवायचो. आणि जेवण झालं की मग परत चालत काय रात्री ब्रेकफास्ट नाश्ता पाण्याचा त्याला. तर ते आणायचं काहीतरी, तो खाऊन घ्यायचा पहिला. का तर रात्री पण जेवण पचायला राहायला नको ना, म्हणून तिथनं चालत यायचं परत. मग ते झालं. मग एक दिवस स्कूटर घेऊन आलो मी. मग स्कूटर घेऊन जायचो. आणि नंतर मी गिरगावात राहायला गेलो, पेईंग गेस्ट म्हणून. एक आगरकर म्हणून एक राहत होते ते, त्यांच्याकडे मी पेईंग गेस्ट म्हणून अशोक शिंदेच्या ओळखीने गेलो होतो मी तिकडे. तर अशोक शिंदे माझ्यासारखा स्ट्रगलर होता. त्यावेळेला त्यांच्या घरी गेलो. तिथं बघितलं तर 12 का 15 माणसं होती घरात आणि फॅमिली आगरकरांची. त्यांची बायको, मुलगा, नातवंड काय आणि ती आजी.
तू घरात ओलांडून पडायचं, जायला लागायचं, कॉटच्या खाली जाऊन झोपायचं. मी एकच दिवस झोपलो, म्हणलं परत इथे येणार नाही झोपायला. मी सकाळी टॉयलेटला जायला रांग नसती, म्हटलं मला जमणारच नाही, जमायचं नाही मला हे असलं. मला घारपुरांकडे सिंगल रूम होती राहायला, सेपरेट रूम. ती कुठे? गिरगावात आंबरेवाडी. हां हां हां. योजना बिल्डिंग होती. अच्छा अच्छा. सायकल इन द स्कूल आहे काहीतरी, हां हां. त्याच्या बरोबर समोर होती बिल्डिंग आणि सेपरेट रूम होती. आणि मी प्रयोग करून रात्री गेलो 12 वाजता की वहिनींनी स्वयंपाक गरम करून ठेवलेला असायचा. मी जायचो, जेवायचो, भात वरण केलेलं ठेवलेलं असायचं आणि भांडी धुवायला लागायची, झोपून जायचं चुप. अजिबात हिंडायचं नाही, तिकडे जायचं नाही कुठे. आपल्याला एखादा कलावंत पडदा बाजूला झाल्यावर त्या भूमिकेत दिसतो आणि नाटक संपल्यावर पडदा पडल्यावर आपण आपल्या घरी जातो, पण तो बाकीचे 21 तास किती शारीरिक मानसिक ताणतणावातून जात असतो. तर हे खरंच मूर्तिमंत उदाहरण. मला वाटतं आपण म्हणतो ना प्रत्येक क्षेत्रातला कोणीतरी पहिला असतो, तसं मुंबई बाहेरून जे जे कलावंत आले त्यामध्ये आमचे काका पहिले आहेत की कसं इथे राहावं लागतं आणि कसं उभं राहायचं. हे काका तुमच्याकडे बघून नंतर अनेकांनी तो पायंडा गिरवलेला आहे. पहिल्या सिनेमाचा तुमचा काहीतरी किस्सा आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं भलताच रोल. हो, भलताच रोल काय पहिल्या सिनेमामध्ये एक डाव होतामध्ये मेन विलन करायला सांगितलं मला की मेन विलन तुम्ही करा. आता रवी नमाडे आमचा मित्र होता, कॉलेजमधला होता, तो डायरेक्टर होता. त्याने मला सांगितलं की मी एक पिक्चर करतो. तर आम्हाला वाटलं हा थापाड आहे म्हणून छोड म्हणायचं कॉलेजमध्ये. छोड म्हणजे डील दे, खोटं बोलायचं. चल सर 50,000 कोंबड्या आहेत, 20,000 कुत्री आहेत, काय छोडतो. तर ह्याने मला सांगितलं की मी एक सिनेमा करतोय. तर मला संशय आला, म्हटला कुठला सिनेमा करतोयस तू? तर म्हणला असं असं सासवडला करतोय. म्हटलं चल बघू. बरं तर लोकेशन वगैरे काय कळत नव्हतं आम्हाला. गेलो आम्ही सासवडला. तर बघितलं तर ही गँग त्याच्या पाठीमागं. तो लोकेशन बघत होता, देवळात आम्ही शाळेत थांबवलं होतं त्यांनी आम्हाला. आणि खरंच अशोक सराफ, रंजना मॅडम, दिलीप प्रभावळकर असे नट होते, प्रत्युत यश. आणि सगळे झाले. सगळे त्यांनी सांगितलं आम्हाला की असं असं आहे, तुम्ही रोल करायचा, मेन विलन करायचं. सगळं झालं आणि मेकअपला बसलो मी. तर आमच्याकडे दळवी म्हणून, निवृत्ती दळवी मेकअप म्हणून होते, ते बसले. मला म्हणले मेनला मिशा लावता अशा. कशाला मिशा? चल काय ते बारीक रोल चल तिकडे हिडीसपिंड केलं मला. हिडीसपिंड नाही ते सवच होती. बरं त्यांचे काकू आमच्या घरात येऊन स्वयंपाक करायच्या. चल पट. तर मला काय कळायचं ना, म्हटलं काय झालं काय. रंजना मॅडमनी तक्रार केली की दुसरा कुठलाही माणूस माझ्या अंगाला हात लावणार नाही, माझा भाऊच माझ्या अंगाची खळेल. सख्खा होतीचा पाप्या श्रीकांत देशमुख तो होता. आणि सर असा रोल गेला होता. मग मी राम रानडे भाऊ अबू छबू असं काहीतरी रोल होते आमचे. बेजाच बॉस म्हणणार तर पाचवे तसं पेट्या उचला मोहन गोठवायचा चाललंय तेवढंच का रोल, छोटा रोल. पण तो तुम्हाला करावा लागला नाईलाज म्हणून केला. काय व्यवसाय म्हणून करावा लागला. अजून एक प्रश्न या अनुषंगाने असं विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा एखादं नाटक स्वीकारता त्यावेळी तुम्ही तुमच्या भूमिकेचा विचार करताच, पण बाकीच्या ज्या भूमिका असतात त्या भूमिकेला जास्तीत जास्त योग्य नट कुठला असावा या संदर्भात कधी लेखकाशी किंवा दिग्दर्शकाशी, निर्मात्याशी? माझ्या रोलशिवाय पलीकडे गेलोच नाही, कोणाच्या नादी लागलोच नाही की ह्यालाच घ्या असं मी कधीच नाही बरं माले कधीच नाही. कधी कधी असं का नाही चांगला ग्रुप जमला पाहिजे नाटकासाठी. ती मस्ती मला पण कधीच नव्हतीच. कुणी असो, नट समोर कुणी असो, तो आहे व्यवस्थित बोलतो ना, काम कर, त्याचा उत्साह वाढवायचा, कमी करायचा नाही. हां, त्याचा उत्साह वाढवायचा. त्याचा रोल विनोद जास्ती करतोय, पण अजिबात विनोद हा वाक्य घेऊ नको कधीच म्हणला नाही बघ, कधीच नाही. तुम्ही इतकी वर्ष म्हणजे मला असं वाटतं वेळेचं बंधन म्हणून तुमच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाबद्दल मी विचारलं नाही,
परंतु इतकी वर्ष तुमचा साधारण 10 ते 12 लाख किलोमीटर प्रवास झाला असेल, म्हणजे नाटकाच्या जास्तीत झाला असेल म्हणजे तो. पण एक प्रवास मी असं ऐकले, तुम्ही आणि सुधीर भटाने शेणाच्या त्या काय ओल्या शेणाच्या त्या ट्रकने केलं, तो काय कशासाठी केला होता काय? तिसरा प्रयोग होता आमचा, तरुण तुर्क म्हातारे. अच्छा. आणि सुधीर भट त्याचे निर्माते होते. हां. तर मी 4 वाजता माझा कार्तिक उचली शिवाजी मंदिराला प्रयोग होता. हां. आणि तो संपणार 7 वाजता, पुढचा सुरू होणार 10 वाजता नाशिकचा. अच्छा. तो संतोष कोचरकर म्हणून आमच्याकडे निर्माते होते. ते मला म्हटले रॉयल एनफिल्डवर तुला सोडतो. तरी जी काय चालू आहे रॉयल 20 मिनिटात भिवंडी नाका 20 मिनिटात. हो भयानक चालू आहे त्याची गाडी. बरं मी तिथं थांबलो, तिथं बसमध्ये बसलो, तर बस पण नाही मला लगेच. पण ती बस पुढे जेवायला थांबली. ती 8:30-9 वाजले होते. जेवायला थांबली तर आपण हे अर्धा तास घेणार. मी थांब बघितलं तेवढ्यात सुधीर भट उतरताना बघितले गाडीतनं. म्हटलं चला प्रोड्युसर आले आपल्याबरोबर, आता प्रॉब्लेम नाही. कुणी आता मी सांगितलं असं तर ते लोक म्हणतील ना खोटं आहे तुझं पुढं. आणि मी म्हणलं बघा सुधीर भट गाडी मिळत नाही आपल्याला, चालते ते मिळेल गाडी. आम्ही रस्त्यावर उभे राहिलो रात्री 9च्या वाजता आणि शेणाची गाडी आली डॉंग 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 करत. तर आम्ही बसलो गाडीत पुढं, सुधीर भट मी. तर ती हळू लोडर गाडी ती हळूहळू जायला लागली. तर म्हणलं कधी पोहोचायचं, उतरलो आम्ही खाली. शेणाच्या गाडीचा प्रवास आणि भयानक वास होत होता गाडी, म्हणजे खूपच वास. मग शेवटी प्रयोग कॅन्सल केला आमचा. म्हटलं कॅन्सल झालं प्रयोग. 10:30 त्यांनी वाट बघितली आमची. म्हटलं 10:30 पावणे 11 वाजता पोहोचलो आम्ही. पण त्याला काय अर्थ नव्हता. आणि मी म्हणलं बघा सुधीर भट असं होतं नाटाची, अशी अडचण होती कधी. पण ते प्रेक्षकांना माहिती नसतं, त्यांना असं एवढंच वाटतं की अमुक नट उशीर आला आणि त्यामुळे प्रयोग म्हणजे सांगायचं काही हाऊसफुल प्रयोग होतो तो. आणि कॅन्सल तिकडं पैसे परत करताना मला बघवलं नाही ते. आणि ते केले होते पैसे परत, सगळ्यांनी निघून गेले होते. हे आमचे तोरण मला असे बसले होते बाहेर नाशिक थिएटरमध्ये आणि प्रयोग कॅन्सल करावा लागला. तिसराच प्रयोग कॅन्सल झाला. या प्रवासाच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे काय म्हणतो आपण, कधी कधी नाईलाजास्तवर प्रवास घडतात. त्याचा असा म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा की बच्चन साहेबांचं शूटिंग होतं कधीतरी, तर आधी बच्चन साहेबांचा परिचय कसा झाला, त्यांच्याबरोबरच्या काही कामाचा अनुभव, आणि एक दिवस त्यांना थांबायला लागलं आणि तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या निर्मात्याकडे काहीतरी अर्जंट लोकेशनचा इश्यू होता म्हणून 17 तास प्रवास करून उटीला गेला होता. तो काय, तो कुठला सिनेमा आणि काय होतं ते? हां, तो मेजर साहेब, मी अमिताभ बच्चनजी म्हणून काम केलं होतं. असं तर मेजर साहेब आणि मेजर साहेबला असंच काय टिनू आनंद डायरेक्टर होते. आणि तिकडे ओटीला मी रमेश शर्मा म्हणून त्यांचं शूटिंग करत होतो. आणि तिथं मला सांगितलं की रमेश शर्मा म्हणजे शूटर होता, दाऊदचा शूटर होता तो. आणि हां, मग त्यांना सगळे घाबरायचे ना. ते म्हटलं घाबरायचं काय त्यात काय घाबरायचं, असं बुटका होता, घाबरायचं काय त्यात. आणि मला सांगितलं की उद्या तुम्ही परवा इथे यायचं बरं का. म्हटलं असं कसं येणार परवा, उटी मुंबई जवळ नाही आहे. मी त्यावेळेला खूप प्रवास करायचो उटीला. पण मला माहीत होतं की प्रवास किती वेळ लागतो, कारण मधुमालेचं जंगल लागतं मध्ये. आणि त्यावेळेला कसं फ्लाईट नव्हत्या ना, म्हणजे रात्रीच फ्लाईट नसायच्याच. 8:30ची बेंगलोर होती तेवढीच. ती एकदा पकडून मग गेलो की तिथनं गाडी करायची म्हैसूरच्या जंगलात ना मधुमालेतनं उटीला जायचं. ते सगळं होतं. आणि मला मेजर साहेबच्या शूटिंग ब्लू डायमंडला पुण्याला राहिलो होतो आम्ही. आणि शूटिंग मेजर साहेबचं एनडीमध्ये शूटिंग. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी अमितजींबरोबर माझं सीन होतं. तर घाबरलो मी. म्हटलं टिनूजीनं कसं उठू बोलायचं कसं काय. बरं त्याची भीती सारखी रमेश शर्माजी की समजा उद्या गोळ्या घातल्या काय करणार काय. तर मग गोळी एकदा लागल्यानंतर तुम्ही काय करू शकत नाही मग. पण म्हणजे
विचारायचं कसं, टिनू आनंदला विचारलं म्हणलं, टिनू आनंद पाठी लावली होती की बाहेर मी आजारी, कारण रात्री शूटिंग चालायचं आमचं आणि मला झोपलं यायचं. आता झोपेत कसं उठवणार आहे ना. तर पुण्यातनं मुंबईत जायला त्यावेळेला बस नव्हती, बस कुठली तरी बस होती, ती बस पकडली, मुंबईला गेलो. त्यांना विचारलंच नाही, टिनू आनंदला विचारलंच नाही. तिथनं तसं बस करून आम्ही मुंबईला आलो. मग इतकं त्याचा दरार होता रमेश सर माझा की डायरेक्टरला विचारलंच नाही. आणि उठलं, पोचलो सकाळी 7 वाजता, पोचलो वेळेप्रमाणे. आणि मी गेलो आणि ते विद्यार्थीच नाही, 500 विद्यार्थी आणायचे होते. तो कॅमेरामन बाहेर, शंकर म्हणून कॅमेरामन होता, ते बाहेर आले. मला म्हणले, मोहनजी आप यहाँ क्या कर रहे? म्हणलं मुझे बुलाया है. तो म्हणले बच्चे लोग ही नहीं है यहाँ पे, शूटिंग कैसे करोगे? बच्चे नाही. मग डोकं जे फिरलं माझं, काय विचारलं होता, बापरे बाप, क्या शिव्या दिल्या मी, तर भयानक शिव्या दिल्या. आणि त्याला द्यायला ट्रान्सपोर्टला आहे ना, शिव्या द्यायला पटायच नव्हतं मी. त्या शिव्या दिल्या तिकडं. सकाळी सकाळी तोंडात घाण सगळी गेलं, ओरडलं तुला बस काय. आणि तो काय ओरडत, तो नव्हताच तो काय, पण त्याच्या रूपकडे बघून ओरडत होतो मी. म्हणजे फार वरच्या कळ. आपण ते 11 विद्यार्थी निवडणार आहोत, त्यामध्ये हे आपण नको घेऊया, तिथे आपण मराठी हरकत नाही. एक आता या रागावरनं मला आठवलं, आम्ही एकदा सिरियलचं शूटिंग करत होतो आणि त्यावेळी अशोक शिंदेनीच हा किस्सा मला सांगितला. कुठलं तरी होर्डिंग तुम्ही रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन काढायला, गुलशन कुमारचा खून झाला होता आणि अमोल बटरचं एक होर्डिंग लावलं होतं DN नगरपाशी. तर मी आणि माझा सेक्रेटरी बाहेरच्या हॉटेलमध्ये बसलो होतो आम्ही. आणि 9 साडेनऊ अशोक आला का, 10 वाजले असतील, त्याला बोलावलं. म्हटलं अशोक असं असं झालं आहे आणि तिथं होर्डिंग लागले. म्हटलं आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा माणूस आहे, असं होर्डिंग अमोल लावत असेल ना तर हे बरोबर नाही. म्हणून दगड घेतला, मारला. तर पोचत आहे तिथपर्यंत, मोठं मोठं दगड होते, पोचत ना, रिक्षा स्टँड होतं, ते दगड मारायचो आम्ही. तिथं म्हटलं चल पोलीस चौकीत जाऊया. पण तर शेवटी मी गेलो पोलीस चौकीत, जाऊन बसलो आणि शांत बसलो. कारण माहीत तो पोलिसांनी दिवसायचं नाही, कारण रात्री 11:30 वाजले होते, दिवसायचं नाही. मग कळलं होतं दिवसाच नाही. नेहमी काही गोष्टी माझ्याकडनं घेण्यासारखं ह्याच दिवसाच नाही पोलिसांना. तुम्ही त्यांना अरेरावी केली ना की ते लगेच शेपूट, म्हणजे तुम्हाला किती ओळखू देत, तुम्ही अगदी शाहरुख खान जरी असला तरी तुम्हाला तो सोडणार नाही. आणि मी आपला शांत घडी करत बसला होता. तर त्याला काय कळलं, हा कसं काय तर रात्री क्या हुआ क्या? म्हटलं वो होर्डिंग लगा, वो पहिला उतारो नीचे. मग मला जोर आला. जोर म्हणजे विचारत, त्यांनी विचारलं, मग सांगितलं, म्हटलं जाओ साइकिल पे जाके देखो होर्डिंग लगा है उधर. कैसे लगा? गुलशन कुमार का कल मर्डर हुआ, आज होर्डिंग पे लगा है. म्हटलं निकाल, निकालना चाहिए कल, किसी भी हालत में निकाल. आवाज वाढला माझा एकदम. तर त्यांना कळलं की हा टेरिफिक आहे. मग सोडून त्यांनी जाऊन बघितलं. तो म्हणलं हां हे. तर म्हटलं उद्या जायला पाहिजे, उतरायला पाहिजे होर्डिंग. चालेल. दुसऱ्या दिवशी बघून तर नव्हतं तिथे होर्डिंग, नव्हतं. होर्डिंग म्हणजे मोठं होर्डिंग, म्हणजे ते नव्हतंच दुसऱ्या दिवशी. हां, म्हणजे माझा दरापेक्षा आवाज सॉलिड होता. म्हणजे हे आत्ता ते वाक्य सांगायला विसरले असेल. अशोक शिंदेने आम्हाला सांगितलं होतं, त्याला बाहेर उभं गेला तुम्ही. अशोक शिंदे घाबरला होतो तो. तर म्हणलं तू बाहेर उभा राहा, रस्त्या पलीकडे उभा राहा आणि मी इथं बसतो. म्हणलं तर बाहेर उभा राहा. त्याला बाहेर उभा केला आणि त्याला कळलं की हा आवाज वाढलायचा. तर तो फाटली त्याची पळाला नव्हता. काका मगाशी उल्लेख झाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष मोहन जोशी. तर याला कारणीभूत प्रदीप कपडे नाही, पण ते पण त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यामुळे प्रदीप कपडे प्रश्नच नाही. मी म्हणजे गंमत म्हणून टाळ्या वाजवून नाही सांगितलं, बिकॉज मला ते सगळं माहिती आहे. तर त्यावेळी ती काय म्हणू आपण निवडणूक 1 ऑक्टोबरला यांचे कार्यक्रम असतो बोरिवलीसाठी. हो माहिती, नाट्य परिषद. 3 वर्ष सतत गेलो तो. तर यांना कळलं ना की हा कसं काय येतो एवढा बिझी आणि हा कसं काय येतो. म्हटलं याला काय कार्यक्रम आहे. ते हे रवी बापट डॉक्टर
आणि विनोद शाह, आम्ही चौघजण का हॉटेलमध्ये गेलो तर यादी चालली होती. सगळं नावं लिहिली, भरत जाधव, रीमा, स्मिता तळवकर, वंदना गुप्ते सगळे नावं लिहिली आणि प्रशांत दामले सगळे नाव घाली आणि सगळ्यात शेवटचं नाव 15 नावं दिली. मग शेवटचं नाव डॉक्टर रवी बापट असं. मग ट्रस्टी होतं रवी बापट. ते म्हणून नाही माझं नाव घाला 16वं काय असेल ते. आणि मी म्हटलं काय चाललंय प्रदीपराव? ते म्हटले इलेक्शन लागली नाट्य परिषदेची. नाट्य परिषद? म्हटलं कसली नाट्य परिषद? तर मला हे माहीत होतं की राजाराम शिंदेकडे मी इथे पत्राची टपरी होती इथे है ना, तर तिथे बाकड्यावर बसलो होतो मी आणि काकू होती तिथे प्रतिभा कुलकर्णी. तर ती मला काका म्हणते, मी तिला काकू म्हणतो. ती इथं बसली आणि मी मेंबरशिप केली होती त्यावेळेला. मग त्यावेळेला नाट्य परिषदेचं कार्ड मी तिथं काढलं होतं, कारण हे थिएटर होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि गेलो नाट्य परिषद तर नावाची लिस्ट आली. म्हटलं काय झालं, काय कशा करता येईल? ते म्हणलं इलेक्शन आहे. इलेक्शन कसली? इलेक्शन कसली? नाट्य परिषदेची इलेक्शन आहे. मला म्हणले हे फॉर्म आहेत त्याच्यावर सह्या आणा सगळ्याच्या. आणतो म्हणलं. मी आपलं बरं जातो प्रत्येकाकडे जायचो, सह्या घ्यायचो घेऊन आलो. अमरापूरची पण सही होती. अमरापूर पण होता, पण चित्रकाखाती ते अमरापूरकर गेलं होतं. अमरापूरकर रिमाचं पण कॅन्सल झालं. आणि सगळे निवडून आले आमचे 16 जण निवडून आले. म्हणजे हे त्यावेळेला मग अध्यक्ष म्हणून काय तुम्हीच अध्यक्ष, तुम्हीच घेता तर तुम्हीच करा अध्यक्ष म्हणून. तर मला म्हणलं मला काही कळत नाही. तू म्हणलं मी येईन ना तू कसं काय करतो, पण ते होते मला आणि ते सांभाळायचं सगळं. अरे नाही मी म्हटलं मागं नाही असू दे. म्हणजे त्यांचाही मोठेपण आहे आणि तुमचंही मोठेपण आहे, कारण त्या काळात पण तुम्हाला खरं सांगतो आमचं अंडरस्टँडिंग इतकं होतं ना. यशवंत नाट्यगृह उभं राहिलं याच्या सिंहाचा वाटा मोहनराव जोशी. मी फक्त त्यांचा सहकारी होतो आणि त्यावेळी आम्हाला राम आणि भरताची जोडी म्हटलं जायचं, एवढाच माझा आनंद. नाही टीमवर्क असतंच, परंतु मला असं नेहमी वाटतं की सेनापती खूप महत्वाचा असतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मागे होते म्हणून ते मावळे सगळे. नाही माझ्याबरोबर कर्वे होते, बाळ कर्वे सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी बघितलंय सगळं आणि त्यांनी मदत केली मला बरीच मदत. त्यामुळे आज आपण ज्या नाट्यगृहात बसतोय त्याचा पाया म्हणून तो असा भरभक्कम पाया आहे. त्याच्यासाठी त्या जोरदार टाळ्या केल्या पाहिजेत. काका आता मोजून 2 प्रश्न, कारण मला तिथनं खून केली, आपल्याला 10 वाजता थांबायचं. पण म्हणजे मी खूप तयारीने आलो त्यामुळे तो काही मुद्दा नाही आहे. परंतु 2 प्रश्न. एक तर आता हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा झाला, एकंदरीतच म्हणजे व्यवसाय म्हणून आत्ता जो नाट्य व्यवसाय आहे की आता आपण फक्त बघतो की शनिवार रविवारलाच म्हणजे बुकिंग असतं म्हणजे किंवा प्रयोग होतात असं आपण म्हणूया, किंवा तुम्ही तर 40 दिवसांचे दौरे केलेले आहेत त्या काळात, किंवा तो दौरा तो म्हणजे कसा तो त्या काळात दौरा फोन पण नव्हते ना, मोबाईल पण नव्हते. नाही म्हणून मला विचारायचं आहे की आत्ता जर का प्रेक्षकांना थिएटरकडे आणायचं असेल, मुंबई पुणे फक्त सोडा, मुंबई पुणे बाहेर सुद्धा महाराष्ट्र आहे जिथे हजारो प्रयोग झालेले आजपर्यंत, तर त्यासाठी काय करावं लागेल? कारण बरीचशी मंडळी मुंबई पुणे बाहेरची जी कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहेत ना, ती सुद्धा आता अशी अंधारात वावरतात. नक्की काय करायचं? म्हणजे साखर कारखाने पूर्वी प्रयोग व्हायचे, आता साखर कारखाने होत नाही प्रयोग. तुम्ही नाटकाची क्वालिटी खराब झाली, नाटकं बिभत्स झाली फार. म्हणजे काय म्हणत त्याला, कौटुंबिक जिव्हाळा सोडून नाटकं सुरू झाली. डान्स काय तर पण लोकांना काय होतं, नाटकापासून लोक दूर होतात आणि कलाकृती जर चांगली नसेल ना तर लोक ॲप्रिशिएट करायला थांबत नाही. येत ओढं घ्यायचं नाही, त्यांची ओढ लागत नाही नाटकाची. तुम्ही नाटक चांगलं द्या, लोक येतात. तुम्ही प्रशांत दामलेचे नाटकं बघा, तू कधीही बघा नाटक हाऊसफुलच, तो कधीच मागे हटत नाही. आणि कसंही नाटक स्टोरी काही असेल त्याचे ठोक विनोद असतो. ते लोक काय होतं, लोक विनोद करमणुकीसाठी येतात ना. बाहेर काय जग आहे, त्रासदायक आहे. ट्रेनचा प्रवास काय, घरातली ओढताण काय, सगळं इथे येतात खरंच. आणि मग इथे येऊन तुम्ही काय कॅलिबर काय
मी बोलणं आहे, पण काही नंतर म्हणजे अगदीच माझ्याकडे कशाला बघताय? माझ्याकडे किती काही नंतर काय अगदी जर हो, पण मी नाव नोंदवलंय का तुमच्याकडे? मी असं म्हणलेलं नाही. तुमच्याकडे आला आहे ना काही नंतर विषय काढला म्हणून तुमच्याकडे हात आला. नाही मी असं आहात का? तुम्ही उत्तम नटात आणि ऑर्गनचा फार सुंदर वाजवा. आता तुमच्यातला एक पैलू, जसं ज्ञानेशनी मला 21 वर्षानंतर असा बसवलंच, म्हणजे मला तिकडे त्याने चॉईसच नव्हता, तसा तुमच्यातला एक पैलू म्हणजे ते तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा गायलेलं आहात नाटकामध्ये. म्हणजे एक नाटक तर मी प्रयोग पाहिलेला आहे, तुमचा प्लेबॅक होता आणि अनंत अभ्यंकर त्यावर काय ते तुमची जी काही कोरिओग्राफी असेल त्यावर किंवा प्रीती संगममध्ये तुम्ही गायचात, म्हणजे प्रशांतदा असताना सुद्धा तुम्ही गायचात. 20 प्रोग्राम सोडलं नाटक मी ते. का काय कारण का? म्हणजे 4 नाटकं बाजी चालू होती, हां आवाज लागायचा नाही मला, आणि समोर प्रशांत नामले करतोय, मग काय म्हणलं आपलं खरं नाही, हे नाटक सोडा पडलं. त्यामुळे आपल्या मुलाखतीचा शेवट करताना काय म्हणूया आपण, जो तुमचा आतला कप्पा आहे, थांबा ऐकून घ्या, मी काही सांगतच नाही, हे बघा, म्हणजे जो तुमचा आतला कप्पा आहे, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को जी कहता. हा रफी साहेबांचा आवाज आहे, हे आम्हाला माहिती आहे, आणि रफी म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे, बरोबर. तर कार्यक्रमाची सांगता तुम्हाला आवडणारं रफी साहेबांचं कुठलंही एक गाणं गुणगुणून तुम्ही करावं अशी म्हणजे माझी तर इच्छा आहे, हे सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर, सगळ्यांची इच्छा आहे. काय होतं नाही ते गोड काय असू दे, सगळे गायक आहेत, म्हणजे तेही चांगलेच गाणारे आहेत, चांगलं म्हणजे त्यांचा फॅन आहे, ते पण तुमचे फॅन आहेत, असं नाही. तर एक कुठलंही एक 2 ओळी बघा. आशा मोहनराव जितनी लिखी थी नसीब, 2 वाक्य. आजकाल तेरे मेरे प्यार के, आजकाल तेरे मेरे प्यार के गाणार ते गाणार. म्हणा. हो नाही चांगलं गाणार होते. अहो त्याशिवाय हे आपल्याला बाहेर सोडणार नाही, कळलं का? अट ही आहे की तुमचं गाणं झाल्याशिवाय आपल्याला मला घरी जायचं आहे. होते ते तुम्ही नको, पण आपल्याला सोडलं पाहिजे ना ते बाहेर. माफ करा मला गाता येत नाही. आवाज डायलॉग बनवा. मी पैसे बघितल्याशिवाय डायलॉग बनत नाही. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि सत्कार केल्याबद्दल. नाही काका एक ओळ कुठलीही एक ओळ. आजकाल तेरे मेरे प्यार के. नाही तुम्हाला जे हवं ते. लग्नाला 5 वर्ष दशक झाली. हुई शाम का ख्याल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया. हुई शाम का ख्याल आ गया,